नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025ला जाहिरात आलेले बघू शकता. तब्बल 903 जागेसाठी जाहिरात आहे. पदाचं नाव आहे बघू शकता, भूकर मापक या पदासाठी जाहिरात आहे. आणि आता सध्या 13 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले बघा. तर एक्झाम कोणी घेतलेले? IBPSने एक्झाम घेतलेले. तर आता आन्सर की म्हणजे तुमचा स्कोर रिपोर्ट लवकरच येण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि हा रिझल्ट पण लवकरच लागणार आहे. जसं धर्मदाय आयुक्ताचं रिझल्ट लागणार आहे मित्रांनो, लवकरच लागण्याची शक्यता आहे. पण हा पण भूमी अभिलेखचा पण रिझल्ट लवकर लागू शकतो. त्यामुळे आता ज्यांचं स्कोर चांगला असेल त्यांसाठी एक डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार बघा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत बघा. तर अशा व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. त्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे तर ही सर्व डॉक्युमेंट तुम्हा तुमच्याकडे 1 महिना किंवा 2 महिने आहेत, त्यामध्ये तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. तर बघा मित्रांनो, इथं काय दिलेली सूचना बघू शकता. कागदपत्रे पडताळणी तपासणी कामी उमेदवारासाठी सर्वसाधारण सूचना आहे बघा. तर वरील वेळापत्रकाप्रमाणे संबंधित उमेदवारांनी नमूद ठिकाणी कागदपत्रे पडताळणी तपासणी तपासणी कामी त्यांची आवश्यक सर्व मूळ कागदपत्राच्या 2 संशाकित प्रतीसह उपस्थित राहणे आहे. तर कागदपत्रे पडताळणीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याच्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. बघा तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं बघा, त्यावेळेस वेळापत्रकमध्ये टाइम चेंज करता येत नाही. जर काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तरच करता येईल. तर अथवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाइम टेबलला चेंज करता येणार नाही. बघू शकता खाली काय दिलेले. नेमलेल्या तारखेस कागदपत्रे पडताळण्यासाठी उपस्थित न राहिल्यास भरती कामी पुढील पात्र उमेदवारास संधी देण्यात येईल. जर तुम्ही उपस्थित नाही राहिले तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. कागदपत्रे पडताळणी कामी आवश्यक मूळ कागदपत्रे सादर असणे आवश्यक आहे. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरता सादर केलेल्या अर्जाचा पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. बघा मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल पाहिजे. तर कोणते डॉक्युमेंट लागणार तुम्हाला बघा, खाली सर्व डॉक्युमेंट लिस्ट दिलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही. पडताळणी कामी आवश्यक कागदपत्र कोणते लागणार बघा. सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसिल सर्टिफिकेट हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे मित्रांनो. ऑल कॅटेगरीसाठी हा कंपल्सरी आहे. हे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे. तर बघा नंतर काय पाहिजे मग, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र पण पाहिजे. नेक्स्ट बघू शकता, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील सर्वेक्षक व्यवसाय प्रमाणपत्र ITI सर्व्हेअर किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका प्रमाणपत्र डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. नेक्स्ट बघू शकता, मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र. खाली बघू शकता नेक्स्ट, माजी सैनिक उमेदवाराच्या बाबतीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील सर्वेक्षक अभ्यासक्रमाशी समकक्ष असणारे संरक्षण विभागाकडून दिलेले ट्रेड प्रमाणपत्र. खाली बघू शकता, टंकलेखन संगणक टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 इंग्रजी 40. खाली बघू शकता, संगणक हाताळणीबाबत प्रमाणपत्र MSCIT. आणि टंकलेखक व संगणक याबाबत अर्हता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षात 2 वर्षाच्या आत सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमची जर जॉईनिंग झाली भूमी अभिलेखमध्ये, तर तुम्हाला तुमच्याकडे जर टायपिंग नसेल तर तुम्हाला 2 वर्ष आत तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागतं. जर तुम्ही नाही अथवा दिला तर तुम्हाला जॉबवरून काढता येईल. म्हणजे तुम्हाला पदावरून काढून देऊ शकतात. तर बघा खाली काय पाहिजे, माजी सैनिक उमेदवारांचे संरक्षण खात्याकडील सेवानिवृत्तीबाबत कागदपत्रे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे नाव नोंदवल्याबाबत नोंदणी पत्र व प्रमाणपत्र. खाली बघू शकता, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. नेक्स्ट बघू शकता, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता इतर सर्व मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांचे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट.
खाली बघू शकता तुम्ही. तर बघा, सदर प्रमाणपत्र आर्थिक वर्ष कोणतं पाहिजे? 2020 ते 2021 किंवा 2021 ते 2022 करताचे असावे. तर खाली बघू शकता खेळाडू उमेदवाराचे, ते ते ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्या विभागाच्या विभागीय उपसंचालक यांच्याकडून क्रीडा प्रमाणपत्राची योग्यता व खेळाडू कोणत्या सहयोगाकरता प्राप्त ठरतो याबाबत प्रामाणिक केलेले प्रमाणपत्र. तर खाली बघू शकता कोणते डॉक्युमेंट लागतात. अंशकालीन उमेदवारांनी जिल्हा रोजगार व सहरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद केल्याबाबतचे प्रमाणपत्र. खाली बघू शकता अनाथ उमेदवारांच्या बाबतीत महिला व बाल विकास विभागाकडील रोजीच्या शासन निर्णयानुसार सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र. खाली बघू शकता शासकीय निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे विभागातील सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीबाबत कागदपत्रे, तसेच सध्या ज्या शासकीय निशासकीय सेवेत आहेत त्या कार्यालयाकडील न मागणी न विभागीय चौकशी प्रमाणपत्र. खाली बघू शकता महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापन पाहिजे. नियम 2005 अन्वये विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, म्हणजे याला प्रतिज्ञापत्र म्हणतात मित्रांनो. तर आता खाली बघा, हे सर्व तुमच्याकडे हे डॉक्युमेंट ओरिजिनल पाहिजे मित्रांनो. या सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आणि दोन दोन प्रत्येकाची झेरॉक्स हे कंपल्सरी आहे मित्रांनो. मग तुमचं ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बघा अभिलेख डिपार्टमेंटमध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणारच आहे कंपल्सरी. जर एक जरी डॉक्युमेंट तुमचं मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल, हे लक्षात राहते. आता रिझल्ट सध्या लागलेले नाही, सध्याच एक्झाम झालेले 9 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान एक्झाम झालेली बघा. IBPSने एक्झाम घेतलेले. तर लवकरच हे रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला 1 ते 2 महिना चान्स आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट काढून घ्या ओरिजिनल, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काही अडचण येणार नाही. लक्षात राहू द्या, परत परत सांगतो, जर तुमचे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी. त्यामुळे रिक्स घेऊ नका. सर्व डॉक्युमेंट आत्ताच काढून घ्या. जर काही तुमचा स्कोर चांगला येत असेल भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये, तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला होता बघा, भूकर मापक या पदासाठी, तर तब्बल 900 जागा आहे मित्रांनो, जागा पण भरपूर आहे. तर जर तुमचा स्कोर चांगला येत असेल तर तुम्ही नक्कीच सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. आणि बाकीच्या कॅन्डिडेटनं पण हे सर्व डॉक्युमेंट काढून घ्या मित्रांनो, कारण की हे डॉक्युमेंट कंपल्सरी आता येणारे जे पण भरती आहेत मित्रांनो, तर हे लवकरात लवकर हे भरती होण्याची शक्यता आहे. सध्या तरी 1-2 महिने ब्रेक होऊ शकतो जाहिरातीसाठी, पण जाहिरात 1-2 महिन्यानंतर सर्व जाहिरात येणार मित्रांनो. जी पेंडिंग झालेली ते सर्व जाहिरात येणार आहे. त्यामुळे बाकीच्या पण कॅन्डिडेटनं पण काढून ठेवा सर्व डॉक्युमेंट. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.